पकवायचं म्हणलं तुला आता खरं आहे की पोरग कुणाला झालं तुम्हाला ह्याला कायच्या बायको 9 महिने 9 दिवसाचं मोज कुणी मागवलं बाळांतपणाच्या वेदना कुणी सहन केल्या आणि उड्या कोण मारायलंय देवाना असं करावं बघा आताच नाही 50-50 वर्षांनी पुढे 2 बाळांपण तिकडं नाही का आपल्याकडे जावे त्याच्या वंशात सोपं नाही ते पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हीच आहे सोपं आहे का ती क्रिया दगडासारखं ओझं वागवणं बाळांपणाच्या वेदना सहन करणं आणि बऱ्याच वेळा लेकराला जन्म देताना आईने आपल्या प्राणाचा त्याग केला बरोबर आहे का ही क्रिया सोपी नाही अवघड आहे तसं झालं तर आबा आहे का नाही लोक म्हणले असते अरे वा किती वा चला हडपसरला कीर्तन आहे लांबचा प्रवास करायचा तेवढं टाळाचं पोतं उचला जड उचलायचं विनोदाचा भाग सोडा पण अवघड साखर घ्या ज्या ज्या बापानं पोरग झालंय म्हणून लई साखर वाटली ते म्हातारपणाला चहाला महत्वाचं आहे चहाच नाही आणि पुन्हा पंचायत घेऊन सरपंचाकडे तीच म्हातारी सरपंच साहेब गावात राहू का जावं का झाले दादा आमचा कोण वाली आहे का नाही अहो का झालंय पोरग चहा दे नाही सरपंच हुशार होता सरपंच म्हणला दादा पण ती साखर बारक्यापणी वाटून पार केला आता कुठलाच आता एक काम करा बारूळला सप्ताह चालू आहे उगईना घेतल्यावर करा 3 टाइम जेवा जा बरोबर आहे की नाही मग मुलगा झाल्यावर आपल्याला एवढा आनंद होत असेल नंदबाबांना किती झाला असेल नंदबाबांनी दान धर्म करायला सुरुवात केली गोदान भूदान तिळदान तिलदान अन्नदान वस्त्रदान अशी अनेक दाने केली आणि सगळ्या गोकुळामध्ये आनंदाची बातमी पसरली गवळण म्हणती हो इको